नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना अतिशय नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि ज्यांना शेअर कराल त्या सर्वांना आग्रहाने इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. कारण शेवटी तुमच्या समर्थन आणि पाठिंबा असेल तरच आम्ही जे काम करतोय ते येणाऱ्या काळातही करत राहू शकू. आज ज्या विषयावरती बोलायचं आहे ती काल मुंबईमध्ये घडलेली एक अत्यंत निंदनीय, अत्यंत धिक्कार करावा अशी घटना काल मुंबईमध्ये घडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत नावाजलेले, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अनेक दशकं संपादक म्हणून काम केलं, पत्रकार म्हणून काम केलं, नाटककार म्हणून लोकांमध्ये वावरले, प्रबोधनाची नाटकं त्यांनी त्याच्यामधून सादर केली. याच्या व्यतिरिक्त त्यांची संपूर्ण पत्रकारिता ही सातत्याने समाजाला एज्युकेट करणारी होती. समाजाला विवेक म्हणजे काय, चिकित्सा म्हणजे काय हे समजावण्यासाठीची संपूर्ण त्यांची आजपर्यंतची धडपड होती. अशा अतिशय आदरणीय असलेल्या ज्ञानेश महाराव यांच्या कार्यालयामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचा एक टपोरी राजेश शिरवाडकर नावाचा हा बरोबर काही महिलांना घेऊन गेला आणि महिलांना बरोबर घेऊन जाऊन त्यांनी तिथं काय त्यांना धमकावलं ते सर्व गोष्टी काही समोर आलेल्या नाहीत. कारण त्या राजेश शिरवाडकरनी एक छोटासा व्हिडिओ त्याच्याच अकाउंटवरून पोस्ट केला, त्यामुळे हे समजलं. ज्ञानेश महाराव यांना संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये, ज्या अधिवेशनात मी सुद्धा होतो, मीही भाषण केलं होतं, त्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महारावांनी केलेल्या भाषणावरून इतका या लोकांचा अहंकार दुखावला. भावना वगैरे नाही, श्रद्धा वगैरे नाही, अहंकार दुखावला. कारण या बेगडी आणि खोटारड्या हिंदुत्ववाद्यांचा खरा चेहरा हा ज्ञानेश महाराव यांनी टराटरा तो बुरखा फाडला आणि लोकांच्या समोर आणला. म्हणून या अहंकार दुखावल्या गेल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन धमक्या देऊन इतक्या ज्येष्ठ वयोवृद्ध असलेल्या ज्ञानेश महाराव यांना माफी मागायला लावली. आणि माफी मागायला लावताना प्रभू रामचंद्रांच्या बद्दल तुम्ही बोललात, स्वामी समर्थांबद्दल तुम्ही बोललात म्हणून आमच्या भावना दुखावल्या. तुमच्या भावना काय दुखावल्या? आणि ज्ञानेश महाराव यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये कोणती गोष्ट खोटी आहे किंवा तर्कशुद्ध नाहीये. एक वादविवाद करायला समोर बसावं, एक गोष्ट सांगावी ज्याच्यामध्ये त्यांनी तर्कशुद्ध नाही बोलले किंवा विवेकवादी नाही बोलले किंवा चिकित्सा त्यांची करेक्ट नाहीये. परफेक्ट बोललेले असताना अशा पद्धतीने झुंडशाही करायची, जाणीवपूर्वक हा मवाली जो कोण आहे हा तिथं महिलांना घेऊन गेला. का बरं महिलांना घेऊन गेला? आणि वर धमक्या, जर माफी नाही मागितली तर आमच्याकडे अनेक मार्ग आहेत आणि आमचं हिंदुत्व आम्हाला हे शिकवत नाही, हे मार्ग शिकवत नाही. अरे करताय काय मग? धमक्याच देऊन तर माफी घेताय ना. वादविवादामध्ये त्यांना पराभूत करून माफी घेतलीये का? वादविवादामध्ये विवेकाने चर्चा करून त्यांना पराभूत केलं चर्चेमध्ये आणि मग त्यांच्याकडून माफी घेतली, असं काही घडलंय का? तीच गुंडगिरी केली तिथं जाऊन, धमक्याच दिल्या तिथं जाऊन आणि मुद्दाम बायकांना तिथं घेऊन गेले. आणि ज्ञानेश महारावांसारख्या अत्यंत बुद्धिमान आणि वरिष्ठ असलेल्या पत्रकार साहित्यिकाला हे नक्की समजतं की हा माणूस इथं महिलांना का घेऊन आलाय. कारण जर माफी मागितली नसती तर त्याच महिलांच्या तर्फे तिथं गदारोळ घातला गेला असता की यांनी आमच्या बरोबर काहीतरी अश्लील वक्तव्य केलं किंवा हावभाव केले किंवा आणखीन काहीतरी केलं आणि त्यांच्यावर खटले दाखल केले असते. इतका गलिच्छ आणि नीचपणा याच्या मागे. आणि हे सगळं घडल्यानंतर आणि भावना दुखावल्या म्हणतात. लाजा काहीतरी शर्मा वाटायला पाहिजे याला. या शिरवाडकरला ते राम मंदिर ज्या वेळेला गळायला लागलं, आतमध्ये पाणी गळायला लागलं, तेव्हा नाही याची भावना दुखावली? त्यावेळेला नाही याला वाटलं त्या राम मंदिरामध्ये, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी असलेल्या मुलीवरती बलात्कार झाला, सामूहिकरित्या झाला, अनेक वेळेला झाला, तेव्हा या शिरवाडकरच्या भावनाने दुखावल्या? हा आता सांगतो भावना दुखावल्या. त्या राम मंदिराच्या आजूबाजूच्या सगळ्या जमिनींमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जो प्रचंड मोठा जमीन घोटाळा केला त्यावेळेला याच्या भावनाने दुखावल्या. हा म्हणतो आता माझ्या भावना दुखावल्या.
तो 3,000पेक्षा जास्त बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्ड करणारा प्रज्वल रेवण्णा या या राजेश शिरवाडकरच्या सर्वोच्च नेत्यांनी या नेत्याच्या स्टेजवरती येतो नरेंद्र मोदीच्या, आणि नरेंद्र मोदी म्हणतो की प्रज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला ताकद देईल, तेव्हा याच्या भावना नाही दुखवत. हा आता सांगतो माझ्या भावना दुखावल्या. अरे लाजा बाळगा थोडी तरी. हे किती दिवस चालणार आहे? ज्या वेळेला मंदिराच्या गाभाऱ्यात 8 वर्षाच्या मुलीवर जम्मूमध्ये 15 दिवस सामूहिक बलात्कार होत होता, तेव्हा या राजेश शिरवाडकरच्या भावनाने दुखावल्या. त्यावेळेला बदलापूरला याच भारतीय जनता पक्षाच्या आप्तेच्या शाळेमध्ये एका चिमुरड्या मुलीबरोबर बलात्कार होत होता, तेव्हा याच्या भावना नव्हत्या दुखावत या राजेश शिरवाडकरच्या. 70 वर्षाच्या म्हातारीबरोबर औस्यामध्ये लातूरला बलात्कार झाला, तेव्हा या राजेश शिरवाडकरच्या भावनाने दुखावल्या. तीनपाट एक नंबरचा. या एक लक्षात ठेवा, तुम्हाला विवेक कळत नसेल, तुम्हाला चिकित्सा कळत नसेल, तुम्हाला अक्कल नसेल, तुम्ही बेअक्कल असाल, तरी सुद्धा या खोटारड्या बेगडी आणि दांभिक हिंदुत्वाच्या नावाखाली जर तुम्ही लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चा गळा दाबायला निघाल तर आम्ही उभे राहू. ज्ञानेश महाराव यांचा आवाज आम्ही 100 पटीनं मोठा करू. ते जे बोलले ते राज्यभर गावागावात फिरून बोलू आणि तुमच्या या गुंडगिरीला जुमानणार नाही. बघा एकदा गुंडगिरी करायला या, मग बघा काय उत्तर मिळतं ते. हे अशा धमक्या द्यायच्या आणि कुठलं काय धर्मन काय काय भारत होता हा. या हिंदू देवतांची सर्वात अप्रतिम जगप्रसिद्ध आजही भारतातल्या लोकांच्या तोंडावरती गुणगुणली जातात अशी अप्रतिम भजनं कोणी लिहिली? साहिर लुधियानवी, शकील बदायुनी, जावेद अख्तर. म्युझिक कोणी दिलं? नौशाद, AR रहमान. गायली कोणी? मोहम्मद रफी. अरे काय तुम्हाला धर्म कळलाय टिनपाट लोकांनो? तुम्ही लागले धर्माच्या नावाने हे करायला. आज ज्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी भाषण केलं, त्या संभाजी ब्रिगेडनी ठामपणाने ज्ञानेश महारावांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. त्या संभाजी ब्रिगेडमध्ये ज्ञानेश महारावांचं भाषण चालू असतानाच शरद पवार साहेब हे स्टेजवरती आले होते. पवार साहेबांनी ज्ञानेश महारावांचं समर्थन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लेखक आहेत, नाटककार आहेत, साहित्यिक आहेत, कवी आहेत, त्या सर्वांनी, पत्रकार आहेत, त्या सर्वांनी या ज्ञानेश महारावांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, समर्थन देण्याची गरज आहे. विवेकाचा गळा दाबला गेला नाही पाहिजे या महाराष्ट्रात. दाभोळकरांचा खून केला या लोकांनी, या प्रवृत्तीच्या. हे पुन्हा महाराष्ट्रात घडायला नको. हा पॅटर्न बनायला नको की जो विरोधात बोलेल, जो लोकांना शहाणं करायचा प्रयत्न करेल, त्याच्या घरामध्ये जाऊन, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला धमकावणं आणि असं बायकांना पुढे करून करणं. संभाजी ब्रिगेडच्या 1000 महिला त्या राजेश शिरवाडकरच्या ऑफिसला आणि घरी घेऊन जा आणि त्याच्याकडून माफी मागून घ्या. हा काय प्रकार चाललाय? बेबंदशाही होणार आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि काय गृहमंत्र्याचं काही काम आहे की नाही? थोडा तरी त्या गृहमंत्र्यात विवेक शिल्लक राहिलाय की नाही? नाहीच राहिलेला, कारण तेही धर्माच्याच नावावरती द्वेष पसरवायला पाहत आहेत. पण हे चालणार नाही. आणि या विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या वेळेला या भारतीय जनता पक्षाला धुळीला मिळवलं जाईल, 1001% मिळवलं जाईल, त्यावेळेला या राजेश शिरवाडकर सारख्या टिनपाट छपरी लोकांनी जपून राहायचं. त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टींबद्दल कायदेशीर कारवाई होईल. कायदेशीर कारवाई होईल. ती कारवाई करावी म्हणून येणाऱ्या सरकारकडे आम्ही ठिय्या मांडून बसू उपोषणाला की करा यांच्यावरती कारवाई. हे या देशातल्या लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबायला निघाले होते. या लोकशाहीचा खून करणं हाच यांचा उद्दिष्ट होतं आणि म्हणून असले प्रकार ते करत होते. हे पास झालं आता महाराष्ट्रात. ज्ञानेश महारावांचा झालेला अपमान, डोळ्यात पाणी आलं काल ते तो व्हिडिओ बघत असताना. इतका विद्वान माणूस आणि त्याला अशा झुंडशाही समोर कट केलेल्या महिलांना पुढे करून जो कट रचला, कॉन्स्पिरसी, ती लक्षात आल्यामुळे ज्ञानेश महारावांसारख्या अत्यंत बुद्धिमान, वरिष्ठ, ज्येष्ठ माणसाला या
छपरी लोकांसमोर हात जोडून माफी मागावी लागली. अतिशय वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. पण वाईट वाटलं म्हणून निराश आणि हताश होणाऱ्यांमधला मी नाही. मी आणखीन चवताळून उठेन, हे लक्षात ठेवा. आणि हे जे रामाचं बोलतायत, एक लक्षात घ्या, या प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं सीतेचं अपहरण झालं म्हणून अख्खं रामायण घडलं. ते अपहरण झालं कारण की लक्ष्मण रेषा आखून गेला होता सीता गुंफेच्या बाहेर. मी नाशिकचा आहे, नाशिकला ती सीता गुंफा आहे. त्या सीता गुंफेला लक्ष्मण रेषा आखून गेला होता, ती ओलांडून कोणी आत येईल तर जळून जाईल म्हणून. रावण ओलांडून आत नाही आला, सीता ओलांडून बाहेर गेली रावणाला भिक्षा द्यायला, कारण रावण साधूच्या वेशात आला होता. हे ऐका, आणि हा खरा तुमच्याच रामायणाची चिकित्सा आहे. साधूच्या वेशात आला होता. रामानी अयोध्येला गेल्यानंतर रावण जाळला आणि प्रजेला सांगितलं दरवर्षी जाळायचा, कारण कोणापासून सावध राहायचं हे लक्षात आलं पाहिजे. साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहायला पाहिजे, साधूंचा खोटा वेश घालणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. हा धडा आहे रामायणाचा, ही चिकित्सा आहे तुमच्या रामायणाची. अजून बरीच आहे, तीही करत राहू येणाऱ्या काळात. पण या भ्रमात राहू नका की एका ज्ञानेश महाराजांना अशा गलिच्छ कट करून त्यांना माफी मागायला लावली, याचा अर्थ उरलेला विवेकवादी चिकित्सक महाराष्ट्र गप्प बसेल. अजिबात बसणार नाही, उसळून उठेल. हे लिहून घ्या. राजेश शिरवाडकर आणि भारतीय जनता पक्षाने हे लक्षात घ्यावं. भावना कुठे दुखावून घ्याव्यात, त्या प्रज्वल रेवण्णामुळे दुखावल्या पाहिजेत, त्या आसिफावर बलात्कार करणाऱ्यांमुळे दुखावल्या पाहिजेत, त्या बलात्काऱ्यांना सोडून दिले जातं त्यावेळेला दुखावल्या पाहिजेत, त्या राम मंदिरात पाणी गळतं तेव्हा दुखावल्या पाहिजे, त्याच राम मंदिरामध्ये काम करणाऱ्या मुलीवरती बलात्कार केला जातो तेव्हा दुखावल्या गेल्या पाहिजे. हे असल्या फालतू गोष्टीमध्ये बोलू नका. या भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवावं, काउंट युअर डेज इन महाराष्ट्र, काउंट युअर लास्ट फ्यू डेज इन महाराष्ट्र. बीजेपी हे तुमचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले शेवटचे दिवस आहेत. क्षण क्षण मोजत राहा. अख्खा महाराष्ट्र प्रतिकार करायला उभा राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदू साम्राज्याचं म्हणता ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, फुटतो आणि तो पोकळ हे लक्षात येतं, तेव्हा या शिरवाडकरच्या भावना दुखवत नाहीत. आता हा महाराष्ट्र, हा छत्रपतींचा महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल की काय भावना दुखावणं म्हणजे काय असतं, आणि भावना दुखावण्याचा विरोध आणि प्रतिकार हा कसा केला जातो हे या निवडणुकीमध्ये समजेल. हे बघत राहा. आमच्या सर्व दर्शकांना पुन्हा विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि सर्वांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. हे सत्य सांगायचं आणि या सैतानांना शर्मिंदा करायचं, हे काम आम्ही करतच राहू. धन्यवाद.